नारायण नारायण हरि 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 ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो विष्णु नारायण नारायण हरि हरि जप नारायण नारायण हरि हरि भजो नारायण नारायण हरि हरि जय जय नारायण
श्री नारद महाराज की जय। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्रदेवो भव। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि जय जय राम
काठी महंत आणि गोदेच्या काठी संत जन्माला आले, त्याप्रमाणे परमपवित्र अशा गोदावरीच्या काठी वसलेल्या श्री क्षेत्र आपेगाव येथे जन्माला आलेले संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग आज आपण कीर्तनासाठी घेतलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामधील हा अभंग 26वा अभंग आहे. हा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगले 65 यासारखे सिद्धांतवाद भाष्यग्रंथ लिहिल्यानंतर आपल्या लेखनाला कृतार्थ करण्यासाठी त्यांनी हरिपाठ लिहिला. एवढे सगळे ग्रंथ लिहिल्यानंतर सुद्धा त्यांच्या चित्ताचं समाधान झालं नाही आणि म्हणून त्यांनी हरिपाठ लिहिला. ज्ञानेश्वरीच्या माध्यमामधून त्यांनी भक्ती योगाची साधना केली. अमृतानुभवाच्या माध्यमातून त्यांनी ज्ञान योगाचं अवगाहन केलं. तर चांगदेव 65च्या माध्यमामधून त्यांनी घटपटाचं तत्वज्ञान जगाच्या समोर मांडलं. पण चित्ताचं समाधान मात्र झालं नव्हतं आणि म्हणून त्यांनी हरिपाठ लिहिला. अहो, सगळा हरिपाठ म्हणजे नामस्मरणाची महती सांगणार आहे, नामस्मरणाची महती गाणार आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी असं म्हणत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या नामस्मरणाचा अधिकार सांगायला सुरुवात केली. एवढंच नाही तर या नामभक्तीशिवाय दुसरा मार्गच नाही अशी हट्टाग्रही भूमिका ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या हरिपाठामधून घेतली आणि म्हणूनच त्यांनी या नाम मार्गाला सोडून जाणाऱ्यांचा निषेध केला. असा निषेध करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे धरली, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे धरली, चित्तनाही भावंतरी जग, चित्तनाही भावंतरी जग, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे धरली, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे धरली, चित्तनाही भावंतरी जग, चित्तनाही भावंतरी जग. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. चित्त नाही लागली तरी ते व्यर्थ. अहो, त्या नामस्मरणाच्या ठिकाणी आपलं जर चित्त नसेल, त्या परमेश्वराच्या ठिकाणी आपलं जर लक्ष नसेल तर सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे. तुम्ही त्रिवेणी संगमावर जाऊन स्नान करा, नाहीतर अनेक देवदेवतांच्या तीर्थक्षेत्राला जाऊन दर्शन घ्या, ह्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे. तुम्हाला दृष्टांत सांगतो. एका मंदिरामध्ये असंच कीर्तन चालू होतं. मंदिराच्या बाहेर एक संतग्रस्त चाललेले होते आणि त्यांनी ऐकलं की कीर्तन चालू आहे आतमध्ये. मनामध्ये विचार केला की चला, घरी तर आपल्याकडून काही नामस्मरण घडत नाही, मग चला या कीर्तनामध्ये जाऊन बसू, निदान ह्या कीर्तनामुळे तरी आपल्याला नामस्मरण घडेल. आणि म्हणून तो मंदिरामध्ये आला. ज्या सभागृहामध्ये कीर्तन चालू होतं त्या सभागृहामध्ये तो आला. समोर वयोवृद्ध कीर्तनकार बुवा कीर्तन करत होते. तर त्यांची पांढरी शुभ्र दाढी वाढलेली होती आणि हे संतग्रस्त आले, समोर पाहायला लागले. त्यांचं लक्ष त्या पांढऱ्या शुभ्र दाढीकडे गेलं आणि डोळ्याला धारा लागल्या, रडायला लागले. श्रोत्यामध्ये जाऊन बसले. त्यावेळेस बुवा द्वैत आणि अद्वैतामधला फरक सांगताना 2 बोटं दाखवत होते. यांनी मान हलवली आणि रडायला लागला. पुढे बुवांनी वेदांचे 4 प्रकार सांगताना 4 बोटं दाखवले आणि हा पुन्हा मान हलवून घसा घसा रडायला लागला. बुवांचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि बुवा मात्र अगदी खुश झाले. त्यांना वाटलं, वा वा वा, आपल्या कीर्तनामधला प्रसंग काय याच्या मनाला भावलाय. कीर्तन संपलं आणि श्रोते बुवांच्या पाया पडायला गेले. हा देखील पाया पडायला गेला. याचा चेहरा मात्र रडलेलाच होता. बुवांना उत्सुकता होती की हा का रडत होता. म्हणून त्यांनी बुवांनी त्या श्रोत्याला विचारलं की, अरे बाबा, माझ्या कीर्तनामधला कोणता प्रसंग तुमच्या मनाला भावला म्हणून तुम्ही रडत होता. त्यांनी सांगितलं की, महाराज माफ करा म्हणे, तुमच्या कीर्तनामधला प्रसंग माझ्या मनाला भावला म्हणून मी रडत नव्हतो. अरे मग तुला रडायला काय झालं, कशामुळे रडत होता. तो महाराज तुम्हाला खरं सांगू का, ऐका म्हणे, मी इथे कीर्तनामध्ये आलो,
आणि माझं लक्ष तुमच्या त्या पांढऱ्या शुभ्र दाढीकडे गेलं. त्यावेळेस मला माझ्या बोकडाची दाढी दिसायला लागली. म्हणे बुवाने डोक्यात हात मारला. नंतर म्हणे महाराज तुम्ही द्वैत आणि अद्वैतामधला फरक सांगताना दोन बोट दाखवले. त्यावेळेस काय सांगा म्हणे महाराज मला माझ्या बोकडाचे दोन शिंग दिसायला लागले. नंतर म्हणे तुम्ही वेदांचे 4 प्रकार सांगितले आणि त्यावेळेस 4 बोट दाखवले. महाराज म्हणे त्यावेळेस मला माझ्या बोकडाचे 4 शिंग दिसायला 4 पाय दिसायला लागले आणि माझा बोकड हा अत्यंत आवडीचा होता, प्रिय होता, लाडका होता. आणि आता 4 दिवसापूर्वी तो मेला हो. आणि तुम्ही ह्याच्या ते खाणाखुणा सांगितला ना त्याच्यामुळे मला माझ्या बोकडाची आठवण झाली आणि म्हणून मी रडत होतो. सांगायचा विषय काय तर त्या नावाच्या ठिकाणी चित्त नसेल, परमेश्वराच्या ठिकाणी लक्ष नसेल तर तुम्ही कीर्तनामध्ये जाऊन बसाल काय, त्रिवेणी संगमावर जाऊन स्नान केलं काय, किंवा अनेक तीर्थक्षेत्राला जाऊन त्या देवदेवतांचे दर्शन घेतले काय, सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे. अजून एक मला गोष्ट सांगतो. एकदा असं एका ठिकाणी गवळणीचा कार्यक्रम चालू होता. 2 मित्र चाललेले होते बरोबर. एका जणाने तो आवाज ऐकला आणि त्याला समजले की गवळणीचा कार्यक्रम छान आहे बरं का, तर आपण जाऊ. मित्राला म्हणाले चल आपण त्या गवळणीच्या कार्यक्रमात जाऊन बसू. दोन्ही मित्र गेले. गवळणीचा कार्यक्रम संपला आणि त्या मित्राने त्याला विचारले काय बाबा आवडला का कार्यक्रम, कसा काय झाला कार्यक्रम. तो मित्र काय म्हणाला सर वा 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 काय फक्कड लावल्या होत्या म्हणे अगदी वा 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 आई तोंडात पाडून घेतला म्हणजे उगीच नाही गेला कार्यक्रमाला. म्हणजे काय चित्त जर आपलं ठिकाणावर नसेल, त्या नामाच्या ठिकाणी चित्त नसेल, परमेश्वराच्या ठिकाणी लक्ष नसेल तर सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. हेच ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अशा लोकांचा निषेध केला. आणि असा निषेध करताना या नामभक्तीमुळे आध्यात्मिक मार्गामध्ये सर्व साधन या नामभक्तीच्या पुढे नतमस्तक आहे. एवढंच नाही तर या सर्व साधनांना या नामामुळेच महत्व प्राप्त झालेलं आहे. या साधनांच्या मधून हे नाम जर आपण वजा केलं तर हे सगळे साधन प्रेतरूप होतील. एवढं या नामाचं महत्व आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज त्या नामाचं महत्व सांगताना वर्णन करतात. छान वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. अहो 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण या सगळ्यांच्या मध्ये त्या नामाची महती सांगितलेली आहे. त्या नामाची महती गायलेली आहे. आणि म्हणून मग ते वेगळं नामाचं महत्व, वेगळं नामाचं श्रेष्ठत्व, वेगळं त्या नामाचं महात्म्य सांगण्याची गरजच नाही. आणि म्हणून ते सांगितलेलं नाही. आणि दुसरं म्हणजे नाम घ्या असा ज्ञानेश्वर महाराजांचा मुळीच आग्रह नाही किंवा उपदेश देखील नाही. कारण नाम घेणारे भरपूर आहेत हो, नाम घेणारे भरपूर आहेत. जपाची माळ हातामध्ये घ्यायची आणि अखंड नुसती फिरवीत बसायची काही अर्थ नाही. जपाची माळ घ्यायची, राम नाम मात्र घ्यायचं नाही, नुसती माळ फिरवत बसायचं. तिकडे मोबाईल वाचतो, हा म्हणतो राम 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 राम. अरे तो मोबाईल पाहावा कोणाचा आलाय म्हणजे लक्ष तिकडे पुन्हा राम 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 बेल वाजती राम राम राम. अरे ते बघ बरं कोण आलाय. अरे म्हणजे ती माळ नुसती ओढण्यामध्ये काही अर्थ आहे का. म्हणून मग ते नाम कसं घेतलं पाहिजे, कुणासारखं घेतलं पाहिजे हे सांगताना कबीर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे.